फ्रेंड्स गुड मॉर्निंग. रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा चॅप्टर बघतो आपण आणि लास्ट काही लेक्चरमध्ये आपण त्याची समरी बघितली आणि आज आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते स्टडी करतो आहे. तर आजचा पहिला क्वेश्चन काय आहे बघा, जो अल्ब्युमिनियस सीडच्या संदर्भात आहे. विच पेअर ऑफ प्लांट्स हॅव अल्ब्युमिनियस सीड्स. खालीलपैकी अशी कोणती पेअर आहे ती अल्ब्युमिनियस सीडच्या संदर्भात आहे. आणि ऑप्शन्स त्यांनी आपल्याला भरपूर दिलेत, पण त्याआधी आपण अल्ब्युमिनियस सीड्स म्हणजे काय हे बघून घेऊया. वेन एंडोस्पर्म इज नॉट कम्प्लिटली कन्झ्युम देन अल्ब्युमिनियस सीड्स आर फॉर्म. ज्या वेळेला डेव्हलपमेंट स्टेज असते आणि त्यावेळेला जो काही अल्ब्युमिनियस प्लांट जो आहे तो पूर्णपणे कन्झ्युम केला जात नाही, त्यावेळेला एंडोस्पर्मिक सीड्स तयार होतात. बघा इथे तुम्हाला अल्ब्युमिनियस सीड्स अँड नॉन अल्ब्युमिनियस सीड्समध्ये फरक सांगितलेला आहे. फर्स्ट वन बघा, एंडोस्पर्म इज नॉट कम्प्लिटली यूज्ड बाय द डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, सो द पोर्शन ऑफ इट रिमेन्स ॲज इट इज इन द सीड अँड दोज सीड्स आर नोन ॲज अल्ब्युमिनियस सीड्स. अँड नॉन अल्ब्युमिनियस सीड्स म्हणजे काय, एंडोस्पर्म इज कम्प्लिटली कन्झ्युम्ड ड्युरिंग डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियो, hence endosperm is not left, as those seeds are known as non-albuminous seeds. अल्ब्युमिनियस सीड्सचे एक्झाम्पल त्यांनी आपल्याला दिले आहे बघा, कोकोनट, क्लस्टर, मेज, व्हीट हे सगळे अल्ब्युमिनियस सीड्स आहेत. आता आपण ऑप्शन्स बघूया आणि राईट ऑप्शन चूज करूया. व्हीट अँड क्लस्टर, पी अँड कोकोनट, क्लस्टर अँड ग्राउंडनट अँड पी अँड बार्ली. तर आता आपण ऑप्शन बघितल्यापैकी फर्स्ट वन जो ऑप्शन आहे तो आहे त्याचा राईट ऑप्शन. दीज आर अल्ब्युमिनियस सीड्स. सेकंड क्वेश्चन बघा, पेरिस्पर्म कॅन बी ऑब्झर्व इन सीड्स ऑफ. ऑप्शन्स आहे ब्लॅक पेपर, क्लस्टर, पी अँड बोथ ए अँड बी. तर पेरिस्पर्म काय असतो बघा, इन सम सीड्स न्यूक्लियस रिमेन्स ॲज इट इज ड्युरिंग एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट अँड दिस न्यूक्लियस इज कन्वर्टेड इन टू पेरिस्पर्म. ठीक आहे, तर काही सीड्स अशा असतात ज्यांच्या डेव्हलपमेंटमध्ये पूर्ण न्यूक्लियस वापरला जात नाही आणि राहिलेला जो काही न्यूक्लियस असतो त्याचं कन्वर्जन हे पेरिस्पर्ममध्ये होतं. आणि पेरिस्पर्म असणाऱ्या काही स्पेसिसचं जे काही एक्झाम्पल आहे ते आहे बीटरूट अँड ब्लॅक पेपर. खूप कमी स्पेसिसमध्ये पेरिस्पर्म आढळून येतो, त्याच्यामागे मेक एक्झाम्पल जे आहे ते आहे ब्लॅक पेपर आणि बीटरूट. सो फर्स्ट वन ऑप्शन जो आहे तो आहे राईट ऑप्शन. थर्ड वन क्वेश्चन काय आहे बघा आजचा, सिलेक्शन ऑफ स्ट्रॉबेरी फ्रूट इज गिवन. ए इज इडिबल पार्ट ऑफ द फ्रूट, बी इज अ टाईप ऑफ फ्रूट अँड आयडेंटिफाय ए अँड बी. असा त्यांनी क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. या क्वेश्चनमध्ये स्ट्रॉबेरी या फ्रूटवरती फोकस केलेले, तिथे डायग्रॅम पण दिलेली आहे आणि त्याच्यानंतर ए आणि बी असं लेबलिंग केलेलं आहे आणि त्याच्यापैकी ए म्हणजे काय आहे आणि बी म्हणजे काय आहे हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर जनरली इडिबल पार्ट जो आहे आपल्या स्ट्रॉबेरीमधला तो कोण असतो, तो थॅलॅमस असतो आणि त्याच्यानंतर जो बी पार्ट जो आहे जनरली आउटसाइडेड पार्ट जो आहे याला आपण काय म्हणतो, ॲक्ने. ठीक आहे, ज्याच्यावरती सीड्स असतात स्ट्रॉबेरीच्या आउटसाइडर. सो फोर्थ वन ऑप्शन जो आहे हा आहे राईट ऑप्शन. त्याच्यानंतर या पेजवरचा लास्ट क्वेश्चन जो आहे तो काय आहे बघा, सिलेक्शन ऑफ सीड्स इज गिवन, आयडेंटिफाय द एंडोस्पर्म. आता खाली तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, त्याच्यामध्ये लेबलिंग केलं आहे ए बी सी डी आणि तुम्हाला एंडोस्पर्म म्हणजे काय हे फाइंड आउट करायला सांगितलं आहे. ठीक आहे, तर एंडोस्पर्म म्हणजे काय असतो बघा, एंडोस्पर्म इज इनरमोस्ट पार्ट ऑफ द ग्रेन विच इज रिच इन प्रोटीन अँड पॉलिसॅकराइड्स विच स्टोर एनर्जी फॉर द प्लांट्स. And low oil content of endosperm makes it ideal for the long life. ठीक आहे, सो एंडोस्पर्म हा जनरली व्हाईट असतो, इनरमोस्ट लेअर असतो आणि ज्याच्यामध्ये पॉलिसॅकराइड अँड प्रोटीन स्टोअर असतात आणि ऑइलचं कंटेंट सगळ्यात कमी असतं. तर हा जो पार्ट आहे हा जनरली सीडमध्ये ग्रे कलरच्या शेडिंगमध्ये इथे दाखवलेला आहे. सो राईट ऑप्शन आहे बी, म्हणजे ज्या डायग्राममध्ये बी हा पार्ट दिलेला आहे तो आहे एंडोस्पर्म आणि या चारपैकी जो राईट ऑप्शन आहे तो आहे फोर्थ वन ऑप्शन. तर आता नेक्स्ट क्वेश्चन आपण बघतोय बघा, मेल गॅमेटोफाइट इन अँजिओस्पर्म प्रोड्युसेस. फर्स्ट ऑप्शन आहे सिंगल स्पर्म अँड 2 व्हेजिटेटिव्ह सेल,
सेकंड ऑप्शन आहे 3 स्पर्म्स. थर्ड वन ऑप्शन आहे 2 स्पर्म अँड व्हेजिटेटिव्ह सेल. अँड फोर्थ वन जो लास्ट ऑप्शन आहे तो काय आहे बघा, सिंगल स्पर्म अँड अ व्हेजिटेटिव्ह सेल. तर आता पोलन ग्रेनचं आपण स्ट्रक्चर आठवूया. पोलन ग्रेनच्या प्री फर्टिलायझेशन स्टेपमध्ये 2 सेल्स जनरेट होतात. एक असते जनरेटिव्ह सेल आणि एक असते व्हेजिटेटिव्ह सेल. तर ही जी जनरेटिव्ह सेल असते ही नंतर एकदा डिवाइड होते आणि तिथे 2 स्पर्म सेल तयार होतात, 2 सेक्स सेल तयार होतात. आणि त्यानंतर मग सेक्सुअल रिप्रोडक्शनची मेथड ज्यावेळेला स्टार्ट होते, मेकॅनिझम ज्यावेळेला स्टार्ट होते, जेव्हा स्टिग्मावरती पोलन ग्रेन्स लँड होतात, त्यावेळेला पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट्स असतात. बरोबर आहे. आणि म्हणून थर्ड वन जो ऑप्शन आहे तो आहे राईट ऑप्शन, ज्याच्यामध्ये लिहिलं आहे 2 स्पर्म्स अँड अ व्हेजिटेटिव्ह सेल. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन जो क्वेश्चन आहे तो काय आहे बघा, जो फॉलिफॉर्म ॲपॅरेटसवरती डिपेंड आहे. फॉलिफॉर्म ॲपॅरेटस इज कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ. ऑप्शन्स आर ऑलिरियॉन सेल, सिनेग्रेट्स, जनरेटिव्ह सेल अँड न्यूक्लियर एम्ब्रियो. तर फिलिफॉर्म ॲपॅरेटस जे असतात हे मायक्रोपिलर एंडला सिच्युएटेड असतात, इथे तुम्हाला दिसू शकेल. आणि हे जनरली सिनेग्रेट सेल्स जवळ प्रेझेंट असतात. हेअर लाईक प्रोजेक्शनसारखे ते असतात आणि ते जनरली जे पोलन ट्यूब आहेत त्याच्या डायरेक्शनला गाईड करतात. सो राईट ऑप्शन आहे सिनेग्रेट सेल्स, मीन्स सेकंड ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन. In angiosperms, microsporanginesis and megasporanginesis, and the options are involve meiosis, occurs in ovule, occurs in anther, and the last one option is form gametes without further divisions. तर मायक्रोस्पोरॅन्जिनेसिस आणि मेगास्पोरॅन्जिनेसिस म्हणजे काय, तर मायक्रोस्पोरॅन्जिनेसिस म्हणजे रिलीजिंग ऑफ मेल गॅमेट और मेल सेक्स सेल. In angiosperm, it is nothing but pollen grain. And megasporanginesis is nothing but releasing of female sex cell. म्हणजेच कोण, तर एक सेल. तर बघा, ह्या ज्या सेक्स सेल असतात किंवा गॅमेटिक सेल ज्या असतात ह्या नेहमी हॅप्लॉइड नेचरच्या असतात. आणि हॅप्लॉइड नेचर तयार होण्यासाठी मिओटिक सेल डिव्हिजन व्हावी लागते, ज्याच्यामध्ये क्रोमोझोम हाफ नंबरमध्ये सिच्युएटेड होतात. आणि म्हणून इथे जो राईट ऑप्शन आहे तो आहे इन्व्हॉल्व मिओसिस. ठीक आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, गॅमेटिक सेल किंवा सेक्स सेल ह्या नेहमी हॅप्लॉइड नेचरच्या असतात आणि ज्या वेळेला त्या फ्यूज होतात त्यावेळेला त्या डिप्लॉइड झायगोट तयार करतात. सो सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट कन्सेप्ट जी आहे ती आहे मिओसिस. त्यामुळे फर्स्ट वन ऑप्शन जो आहे तो आहे राईट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन बघा. कोकोनट वॉटर फ्रॉम टेंडर कोकोनट इज फर्स्ट वन इनरमोस्ट लेअर ऑफ सीड कोट, सेकंड वन ऑप्शन डिजनरेटेड न्यूक्लियस, थर्ड वन इमॅच्युअर एम्ब्रियो अँड द फोर्थ वन फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. तर टेंडर कोकोनट म्हणजे कोण, तर शहाळं, जे इनमॅच्युअर नारळ जो असतो त्याला आपण टेंडर कोकोनट म्हणतो. आणि त्याच्या आतमध्ये जे काही पाणी आहे ते ॲक्च्युली काय म्हणून ओळखलं जातं किंवा त्या पार्टला काय म्हणतात असा क्वेश्चन त्यांनी आपल्याला विचारला आहे. बघा, फ्रूटचा सगळ्यात इनरमोस्ट पार्ट जो आहे त्याला आपण काय म्हणतो, तर एंडोस्पर्म म्हणतो. आणि टेंडर कोकोनटमध्ये हाच एंडोस्पर्म जो आहे हा लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आणि म्हणून आपण टेंडर कोकोनटच्या कोकोनट वॉटरला म्हणतो फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. काय म्हणायचं, फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म, किंवा तुम्ही त्याला लिक्विड एंडोस्पर्म असं सुद्धा म्हणू शकता. सो फोर्थ वन ऑप्शन जो आहे तो आहे राईट ऑप्शन. आता आपण फिफ्थ वन क्वेश्चन बघतोय. विच वन ऑफ द फॉलोइंग फ्रूट इज पार्थेनोकार्पिक, अँड द ऑप्शन्स आर जॅकफ्रूट, बनाना, ब्रिंजल अँड ॲपल. आता आपण पार्थेनोकार्पिक फ्रूट म्हणजे काय ते पहिला बघूया. तर पार्थेनोकार्पी म्हणजे काय, अ फ्रूट डेव्हलप्स विदाउट फर्टिलायझेशन. एक्झाम्पल बनाना. ठीक आहे. फर्टिलायझेशनशिवाय मेल अँड फिमेल गॅमेट फ्यूज होण्याशिवाय ज्या वेळेला डायरेक्ट
गॅमेटचं कन्व्हर्जन हे फ्रूटमध्ये होतं, त्यावेळेला आपण त्याला पार्थेनोकार्पिक फ्रूट्स असं म्हणतो. आणि जनरली पार्थेनोकार्पिक फ्रूट्स हे कसे असतात, सीडलेस असतात. आणि म्हणून इथे आपल्याला जे पार्थेनोकार्पिक फ्रूटचे एक्झाम्पल दिलेलं आहे तो आहे राईट ऑप्शन, म्हणजेच कोण, तर बनाना. बनाना इज अ राईट ऑप्शन. इट इज अ पार्थेनोकार्पिक फ्रूट. नेक्स्ट वन क्वेश्चन काय आहे बघा, कॉटलीडॉन्स ऑफ मेज ग्रेन इज कॉल्ड. ऑप्शन्स आर सेलोपायटल, स्क्युटेलम, प्युम्यूल अँड कोलेरॉजिया. तर एक इमेज दाखवते मी तुम्हाला बघा. तर हा आहे मेज ग्रेन आणि मेज ग्रेन एक स्पेशल ॲडॅप्टेशन दाखवतो ज्याच्यामध्ये कॉटलीडॉन स्पेसिफिक नेचरनी मोल्ड झालेले असतात. सो मेज ग्रेनच्या कॉटलीडॉन्सला आपण म्हणतो स्क्युटेलम. ठीक आहे. सो स्क्युटेलम हा ऑप्शन व्यवस्थित लक्षात ठेवायचा. कॉटलीडॉन्स ऑफ मेज ग्रेन इज नथिंग बट स्क्युटेलम. सो स्क्युटेलम इज अ राईट आन्सर. आता जो नेक्स्ट क्वेश्चन आहे तो परत एकदा कोकोनट वॉटरवर आणि टेंडर कोकोनटवरती आहे बघा. कोकोनट वॉटर फ्रॉम टेंडर कोकोनट रिप्रेझेंट. ऑप्शन्स आर फ्री न्यूक्लियर प्रोएम्ब्रियो, सेकंड वन ऑप्शन फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म, थर्ड वन एंडोकार्प and the last one option फ्लेशी मेसोकार्प. तर जो काही टेंडर कोकोनटचा इनरमोस्ट वॉटरी पार्ट आहे तो एंडोस्पर्मचा पार्ट आहे, कारण सगळ्यात इनरमोस्ट पार्ट जो असतो फ्रूटचा त्याला आपण एंडोस्पर्म म्हणतो. अर्थात हा एंडोस्पर्म जो आहे हा लिक्विड फॉर्ममध्ये आहे टेंडर कोकोनटमध्ये, आणि त्याच्यानंतर ह्या लिक्विडचं कन्व्हर्जन अदर हार्ड पार्टमध्ये होतं, नो डाऊट. पण हा जो पार्ट सुरुवातीला टेंडर कोकोनटमध्ये असतो हा पूर्णपणे फ्री असतो, पूर्णपणे लिक्विडी असतो, आणि म्हणून आपण ह्या एंडोस्पर्मिक पार्टला म्हणतो फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. सो सेकंड वन जो आहे तो आहे राईट ऑप्शन, फ्री न्यूक्लियर एंडोस्पर्म. आता आपण 8th क्वेश्चन बघतोय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू. खालीलपैकी कोणता ऑप्शन चुकीचा आहे हा आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन्स बघूया. Pollen grains of many species causes several allergies. Stored pollen in liquid nitrogen can be used in crop breeding program. Third one, Tiptum helps in decision of anther. And the last one, exine of pollen grains is made up of sporopollenin. तर बघा, पोलन ग्रेन्स जे असतात बऱ्याच स्पेसिसचे पोलन ग्रेन्स हे ॲलर्जिक डिसऑर्डरसाठी रिस्पॉन्सिबल असतात. तर सपोज एखाद्या एन्व्हायरमेंटमध्ये पोलन ग्रेनचं पर्सेंटेज खूप जास्त असेल तर तिथल्या व्यक्तींना पिरियॉडिक अस्थमाचा त्रास होऊ शकतो. सो फर्स्ट वन इज अ राईट ऑप्शन. सेकंड वन बघा. स्टोर्ड पोलन इन लिक्विड नायट्रोजन कॅन बी यूज्ड इन क्रॉप ब्रीडिंग प्रोग्राम. एक्झॅक्टली राईट. आपण पोलन ग्रेन लिक्विड नायट्रोजनमध्ये -196 डिग्रीला स्टोअर करू शकतो, आणि असं केल्यामुळे ज्या ज्या वेळेला इन्व्हेन्शन करणार आहेत सायंटिस्ट, किंवा एखाद्या वेळेला आपल्याला जेनेटिक प्रॉपर्टी स्टडी करायच्या असतील किंवा इंडेंजर स्पेसेसमध्ये ब्रीडिंग प्रोग्राम घडवून आणायचा असेल तर अशा वेळेला आपण हे स्टोर्ड पोलन ग्रेन वापरू शकतो. हे स्टोअर पोलन ग्रेन जे आहेत हे इमॅस्क्युलेशन मेथडनी किंवा आर्टिफिशियल पॉलिनेशननी आपण एका प्लांटवरती डस्ट करू शकतो, आणि त्यानंतर मग पुढच्या प्रोसिजर या सॉइललेस कल्चरमध्ये कॅरीड आउट केल्या जातात. So second one option is the right option. Third one, Tiptum helps in decisions of anther. तर टेप्टम कुठे असतात, तर टेप्टम हा 4th वन लेअर आहे. ज्या वेळेला आपण TS ऑफ अँथर हा पार्ट स्टडी करत होतो त्यावेळेला टेप्टम हा लेअर आपण बघितला होता. सो टेप्टम अशा कोणत्याही प्रोसिजरमध्ये कोणताही पार्ट परफॉर्म करत नाही. सो थर्ड वन जो आहे तो आहे रॉंग स्टेटमेंट. इट इज नॉट ट्रू. सो या क्वेश्चनचा आन्सर आहे क्वेश्चन नंबर 3. आता लागलीच ऑप्शन नंबर 4 पण बघून टाकूया. एक्झाइन ऑफ पोलन ग्रेन इट इज मेड अप ऑफ स्पोरोपोलोनिन. एक्झॅक्टली राईट. पोलन ग्रेनमध्ये जो सगळ्यात आउटर मोस्ट लेअर जो आहे हा असतो एक्झाइनचा, जो स्पोरोपोलोनिन नावाच्या कंपोनंटनी बनलेला असतो. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पोरोपोलोनिन जो आहे हा नॉन बायोडिग्रेडेबल आहे. जरी पोलन ग्रेन जमिनीवर पडले किंवा एअरमध्ये फ्लोट आउट जरी करत असले तर कोणत्याही फिजिकल फॅक्टर्सनी किंवा बायोलॉजिकल फॅक्टर्सनी त्याचं डिग्रेडेशन लवकर घडून येत नाही. त्यासाठी बराच कालावधी जावा लागतो.
सो नेहमी लक्षात ठेवायचं, एक्झाईम इज मेड अप ऑफ स्पोरोपोलिन अँड इट इज नॉन बायोडिग्रेडेबल. तर हा 8th जो क्वेश्चन आता आपण ह्या स्क्रीनवरती बघतो त्याचा राईट ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. आता नेक्स्ट वन क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट. परत एकदा आपल्याला रॉंग स्टेटमेंट चूज करायचं आहे, जे आन्सर असणार आहे या क्वेश्चनचं. फर्स्ट वन ऑप्शन बघा. Pollen germination and pollen tube growth regulate by the chemical components of pollen interacting with those of the pistil. आपण ज्या वेळेला पोलन पिस्टल इंटरॅक्शन बघत होतो त्याच्यामध्ये आपण हा पार्ट स्टडी केलेला आहे. तर हा ऑप्शन आपण जरा डिस्कस करूया बाकीचे ऑप्शन्स बघितल्यावर. सेकंड ऑप्शन जो आहे तो काय बघा. सम रेप्टाइल्स हॅव ऑल्सो बीन रिपोर्टेड ॲज पॉलिनेटर्स इन सम प्लांट स्पेसिस. म्हणजे इथं काय म्हणायचं आहे, तर रेप्टाईलसुद्धा ॲज अ बायोटिक एजंट और बायोटिक एजन्सीज म्हणून ॲक्टिवेट करतात ड्युरिंग पॉलिनेशन. थर्ड वन बघा ऑप्शन काय आहे. मेनी स्पेसिस कॅन जर्मिनेट ऑन द स्टिग्मा ऑफ द फ्लावर बट ओनली वन पोलन ट्यूब ऑफ द सेम स्पेसिस ग्रोज इन टू द स्टाईल. तर बघा, ज्या वेळेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतात त्यावेळेला फक्त एकच पोलन ट्यूब फॉर्म होते, असा थर्ड ऑप्शनचा मिनिंग आहे. आणि फोर्थ वन ऑप्शन आहे. इन्सेक्ट दॅट कंझ्युम पोलन ऑर नेक्टर विदाउट ब्रिंगिंग पॉलिनेशन आर कॉल्ड पोलन रॉबर्स. ठीक आहे. तर जे काही इन्सेक्ट किंवा बायोटिक एजंट्स पॉलिनेशन न करता पोलन खाऊन टाकतात किंवा नेक्टर थ्रू फूड मटेरियल मिळवतात त्यांना आपण पोलन रॉबर्स म्हणतो. तर या सगळ्या स्टेटमेंटपैकी आपल्याला इनकरेक्ट नॉन करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. ठीक आहे. तर पहिला ऑप्शन बघा. तर पहिला ऑप्शन बघा. पोलन पिस्टल इंटरॅक्शनमध्ये ॲक्च्युली पिस्टल म्हणजे स्टिग्मा जे असते ही काही केमिकल कंपोनंट सिक्रेट करते आणि तिच्या थ्रू या केमिकल सिक्रेशन थ्रू पिस्टलला हे समजतं की जो पोलन ग्रेन लँड झालेला आहे तो सेम स्पेसिसचा आहे का किंवा त्याचं जेनेटिक मेकअप का आहे. आणि हे सगळं आयडेंटिफिकेशन आणि रिकग्नायझेशन झाल्यानंतरच मग फर्टिलायझेशनच्या प्रोसिजरला स्टार्ट होते. ठीक आहे. सो फर्स्ट ऑप्शन जो आहे तो करेक्ट ऑप्शन आणि आपल्याला नॉन करेक्ट चूज करायचं आहे. सेकंड वन बघा. सम रेप्टाइल्स हॅव ऑल्सो बीन रिपोर्टेड ॲज पॉलिनेटर्स इन सम प्लांट स्पेसिस. तर एक्झॅक्टली राईट. ॲमेझॉनचा जो रिजन आहे ज्याच्यामध्ये जनरली असे प्लांट्स असतात जे दलदलीत सापडतात किंवा त्यांची हाईट कमी असते, तर इथे फक्त रेप्टाईल्सच असतात किंवा रेप्टाईलचं पॉप्युलेशन जास्त असतं, तिथे बर्ड्स किंवा इन्सेक्ट येत नाहीत. तर अशा ठिकाणी रेप्टाईल्स जे आहेत म्हणजे स्नेक्स किंवा जे लिझार्ड जे आहेत किंवा ड्रॅगन जे आहेत हे काय करतात तर पॉलिनेशन घडवून आणतात. आता थर्ड वन ऑप्शन बघा. तर पोलन ग्रेन ज्या वेळेला स्टिग्मावरती लँड होतात त्यावेळेला एकच पोलन ट्यूब फॉर्म होते. तर बऱ्याचदा आपण आयडियल इमेजमध्ये एकच पोलन ट्यूब फॉर्म झालेली बघितलेली आहे, पण काही स्पेसिस ज्या आहेत त्यांच्यामध्ये एकापेक्षा जास्त पोलन ट्यूबसुद्धा फॉर्म होऊ शकतात. सो थर्ड वन ऑप्शन हा नॉन करेक्ट आन्सर आहे, म्हणजेच हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. फोर्थ वन ऑप्शन जो आहे तो काय आहे बघा. येस, पोलन रॉबर्स असतात. आणि पोलन रॉबर्स काय असतात की काही बर्ड्स, काही इन्सेक्ट, काही रेप्टाईल्स हे पोलन ग्रेन खातात किंवा त्याच्यावरती ॲज अ फूड मटेरियल म्हणून डिपेंड तर असतात पण पॉलिनेशन घडवत नाहीत आणि त्याला आपण पोलन रॉबर्स म्हणतो. म्हणून या क्वेश्चनचं जे राईट आन्सर आहे तो आहे थर्ड वन ऑप्शन विच इज नॉन करेक्ट. तर असेच काही वेगळे क्वेश्चन घेऊन आता आपण उद्या परत भेटूया. बाय.